एखाद्यावर आरोप करायचे, त्याला जेरीस आणून पक्षात प्रवेश घ्यायचा, ही आजच्या राजकारणात नवीन पद्धत निर्माण झाली आहे। देशात अनेक स्थित्यंतरे आली, पण कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती। या सर्वांनी विचारांची कास कायम धरून ठेवली आहे आणि त्याच पद्धतीने काम केलं, त्याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवं होतं। पण आता परिस्थिती बदलली आहे, यामुळे काही वेगळे निर्णय होत आहेत, त्यावर मी काही बोलणार नाही, असं परखड मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले। सांगलीत पत्रकारांशी ते बोलत होते। काँग्रेसच्या निलंबित नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, सर्वांनाच सत्तेत जायची घाई आहे। जयश्रीताईंना त्यांच्या नव्या पक्षासाठी शुभेच्छा। लोकसभा विधानसभा निवडणुकात आम्ही प्रामाणिकपणे आघाडीच्या उमेदवारांचं काम केलं। महाविकास आघाडी म्हणून ते रास्तच होतं। काही लोकांचा माझ्याविषयी त्यावेळी गैरसमज झाला, पण मी केलेलं काम चुकीचं आहे असं म्हणणार नाही। मी माझ्या पक्षातच आहे, पक्षाची भूमिका मांडतो आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले। दरम्यान जबरदस्तीने धर्म परिवर्तन होत असेल तर ते योग्य नाही, त्यास विरोधच आहे। ऋतुजा रोजगे प्रकरणात असे काही पुरावे असतील तर ते पोलिसांनी पुढे आणले पाहिजेत, असं होणं योग्य नाही। पोलिसांनी खुलासा करणं गरजेचं आहे। धर्मांतराला लगाम घालण्याबाबत अनेक कायदे आहेत, असंही आमदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं। त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही। आपला गोड गैरसमज करून घ्यायला नको। त्यांना वाटते हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल, त्यांनाही वाटत नसेल। त्यांच्याकडे आता एवढी मोठी लोक जात आहेत म्हटल्यावर त्यांना काय आहे, त्याचा फार मोठा पक्ष झालेला आहे, तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे। त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून झोपताय? मुख्यमंत्र्यांची तुमच्या 2 वेळा चर्चा झाल्यात, भेटी झाल्यात असंही उठवलं जाते, काय वस्तुस्थिती काय? नाही, माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील, पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं? हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा 4 ओळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना, तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता? सारखं रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणत बसायचं, त्याला काय कामं काय आहेत का नाही? दुसरी कामं आहेत ना, मी बरंच कामं आहेत माझ्या मागं, त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते, माझंही चालतं बरंचसं, त्यामुळे काय नाही। राष्ट्रवादीचा मेळावा होता, त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून मुक्त करा असं म्हणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे जाणून घ्यावं लागेल, त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात झाली। त्यांना प्रश्न पडला आहे मनात, तुमच्या मनात काय? असं आहे की पक्षाच्या नेतृत्व 7 वर्ष मी त्या पक्षाचं केलं। त्या पक्षात 7 वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ 5-6 वेळा तरी फिरून आलो असेल। प्रत्येक तालुक्यात 2दा-3दा जाण्याचा प्रयत्न केला, जिथं आम्ही लढवतो तिथं सगळीकडे जाऊन आलो। आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी, असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्या बाबतीत लवकर निर्णय करतील। प्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या कसं बघतात? नाही, आरोप करायचे, त्याला पूर्ण जेरीला आणायचं आणि मग प्रवेश घ्यायचं, ही सध्याची राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे महाराष्ट्रात आणि लोकही विसरून जातात ह्याच्यावर काय आरोप होते। एखाद्या पक्षात गेल्यावर त्याच्यावरच्या सगळ्या आरोपांचा विसर लोकांना पडतो आणि त्याची नवी इनिंग सुरू होते आणि त्यामुळे मागच्या काळात त्यांनी काय केलेलं असतं त्याकडे दुर्लक्ष। विधानसभेतली भाषणं आहेत, प्रत्यक्ष जे प्रवेश देत आहेत त्यांनीच त्यांच्यावर केलेली टीका असते आणि तेच त्याला सत्कार करून हार घालून प्रवेश देतात। हा लोकांना कळावं अशी आमची अपेक्षा आहे, बाकी काय आपण काय बोलणार? आणि त्यांचे सहकारी फक्त आता जम्बो प्रवेशामध्ये अडकलेले आहेत, ज्या त्या जिल्ह्यामध्ये ओढायचं, खेचायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं, हेच काम चालू आहे। बाकीचं सरकार चालवायचं काम कमीच व्हायला लागलं माझं। ते तरी बिचारे काय करणार? सगळ्यांनाच सत्तेत जायची घाई असल्यामुळं, एवढे सगळ्यांनाच पक्षात तिकडे जायचं असल्यामुळं सगळ्यांचाच प्रवेश हा देण्यात त्यांची गुंतवणूक एवढी वेळेची होते, दुसऱ्या प्रश्नांना वेळ द्यायला वेळ मिळत नसेल कदाचित। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शरद